इटली आणि रॉबर्ट लेव्हँडॉव्स्की हा वर्ल्ड कप खेळणार नाही आहेत. होय मित्रांनो, इटली ज्या देशाकडे ऑलरेडी इतिहासात 4 वर्ल्ड कप आहेत, ते सलग तिसऱ्या वर्ल्ड कपला क्वालिफाय होऊ शकलेले नाहीत. बोस्निया समोर 1-1 फुल टाइम ड्रॉ झाल्यानंतर पेनल्टीवरती ही मॅच त्यांनी हारली, ज्याच्यामध्ये बार्सेलोना बाउंड अलेक्झांड्रो बॅस्टोनीनं 41व्या मिनिटाला एक विनाकारण गरज नसताना टॅकल मारून रेड कार्ड घेतलं आणि इटलीला याचं नुकसान सहन करायला लागलेलं आहे. हे करणारा बार्सेलोनामध्ये ऑलरेडी एक डिफेंडर आहे, अजून एक कशासाठी आणलाय मला कळत नाही. आणि बार्सेलोनाचेच आत्ताचे लेजंड लेवा काका रॉबर्ट लेव्हँडॉव्स्की त्यांचा शेवटचा वर्ल्ड कप खेळणार नाही आहेत, कारण स्वीडन कडून पोलंड 3-2 हरल्यामुळे क्वालिफाय करू शकलेले नाहीत. बार्सेलोना फॅनसाठी 2026 वर्ल्ड कपची सुरुवात काही चांगली झालेली मला दिसत नाही. बाकी इटलीच्या वर्ल्ड कप डाऊनफॉल वरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू का? कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. हा माझा वर्ल्ड कप 2026 वरचा पहिला व्हिडिओ आहे. आपण वर्ल्ड कप सेलिब्रेट करतोय, त्यामुळे दैनिक फुटबॉलला फॉलो करायला विसरू नका.